Good morning everyone. Myself Dr. Amul Diadav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, Lead Pushpari Patil, Art and Science College, Risod. Now today we are discuss the next point of this unit, and one of the most important topic of this unit is nothing but the MFT technique for water analysis. MFT technique for water analysis. Last lecture already discussed the difference between the E. coli on the basis of different IMVIC test, E. coli, fecal contamination and non-fecal E. coli, how to isolate, how to identify on the basis of IMVIC test. Now today we are the next and last point of unit number 4 is nothing but the membrane filter technique for water analysis. Membrane filter technique for water analysis. Why need the membrane filter technique utilized for the water analysis? What are the different applications of water analysis by MFT technique? What are the different simple methods of membrane filter techniques? Membrane filter technique was introduced by 1915, an alternative to the most probable number procedure for the water analysis. Already discussed the most probable number and membrane filter technique. Membrane filter technique 1951, Goetz and T. Sunenschi, these two scientists important role for development, analysis and introduce of MFT technique 1951. 1951 मध्ये दोन सायंटिस्ट गोएट्स अँड टी सुनेन्शी या दोन सायंटिस्टने मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक ही शोधून काढली. त्यांच्याच नावाने मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक शोधून काढण्याचं नाव आहे. तर या दोन सायंटिस्टनी एक इम्पॉर्टंट काम केलेलं आहे वॉटर ॲनालिसिसचं. आपल्याला माहिती आहे की वॉटर ॲनालिसिस किती महत्त्वाचं आहे, कारण वॉटर बॉर्न डिसीजेस खूप सारे प्रमाणामध्ये कम्युनिटीमध्ये इझिली स्प्रेड होतात बाय द सोर्स ऑफ डिफरंट सोर्स असतात. मग इंडस्ट्रियल वेस्ट असेल, ॲग्रिकल्चर वेस्ट असेल किंवा डोमेस्टिक वेस्ट असेल, हे वॉटर सिवेज पर्टिक्युलर सोर्समध्ये जाते आणि पर्टिक्युलर सोर्समधून गेल्यानंतर वॉटर जे आहे ते वॉटर खराब होते आणि म्हणूनच वॉटर बॉर्न डिसीज जे आहे ते डेव्हलप होतात. मग वॉटर बॉर्न डिसीजेस टायफॉइड असेल, कॉलरा असेल, डिसेंट्री असेल, दे ऑल आर डिफरंट water borne diseases produce the different types of bacteria, and bacteria present in water because water present the number of nutrition in that particular area, and this nutrition comes from the different ways. Okay, तर यासाठी आपण वॉटर बॉर्न डिसीजेस होतात. मग वॉटर बॉर्न डिसीजेस टायफॉइड असेल, कॉलरा असेल, डिसेंट्री असेल, हे सर्व वॉटर बॉर्न डिसीजेस न होण्यासाठी, कम्युनिटीची हेल्थ स्टेटस मेंटेन राहण्यासाठी, कम्युनिटीला प्युअर वॉटर प्रोव्हाइड करण्यासाठी, कम्युनिटीमध्ये डिसीजचं प्रमाण कमी होण्यासाठी, आपले इकॉनॉमिकल कंडिशन, मेंटल स्टेटस, आपली हेल्थ स्टेटस हे बूस्ट करण्यासाठी आपण वॉटर ॲनालिसिस हे करत असतो. मग वॉटर ॲनालिसिस करण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जे ऑलरेडी आपण पाहिलेले आहे. एक MPN टेक्निक असेल, काही सिलेक्टिव्ह मीडियाज असतील, काही इम्विक टेस्टच्या बेसिसवर असेल, अशा वेगवेगळ्या मेथड्सनी आपण वॉटर ॲनालिसिस हे करत असतो. परंतु आज आपण एक साधी सरळ सोपी पद्धत मेथड वॉटर ॲनालिसिसची पाहणार आहे, ती म्हणजे मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक. मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक मी सांगितलं आताच की गोएट्स अँड टी सुनेन्शी दे
2 scientists discovered the MFT technique for water analysis. काय गरज आहे त्याची? वॉटर बॉर्न डिसीजेस सेव्ह करण्यासाठी, हेल्थ स्टेटस मेंटेन ठेवण्यासाठी, इकॉनॉमिकल कंडिशन व्यवस्थित राहण्यासाठी, या सर्व गोष्टीसाठी आपल्याला वॉटर ॲनालिसिस करणं अत्यंत आवश्यक आहे. वॉटर ॲनालिसिसचे आज आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज हे सर्व पाहणार आहे. मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक ही साधी सरळ सोपी पद्धत आहे. मी पहिलेच सांगितलेलं आहे तुम्हाला की एक सरळ साधी सोपी पद्धत वॉटर ॲनालिसिसची मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक ही आहे. ही ऑलरेडी आपण BSc फर्स्ट इयरमध्ये याचं डेमॉन्स्ट्रेशन पाहिलेलं आहे. BSc फायनल इयरमध्ये, BSc फर्स्ट इयरमध्ये सुद्धा हे प्रॅक्टिकल आपण परफॉर्म केलेलं आहे लॅबोरेटरीमध्ये. त्यामुळे MFT टेक्निक हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचे खूप सारे असे बेनिफिट्स आहेत. ओके, आणि यालाच एक कंपॅरिझनला दुसरं एक मेथड आपण म्हणत असतो MPN टेक्निक फॉर वॉटर ॲनालिसिस, मोस्ट प्रोबॅबल नंबर ऑफ वॉटर सॅम्पल ॲनालिसिस. ओके, तर ही आपण वॉटर ॲनालिसिस करताना ई कोलाय या पाण्यामध्ये किती प्रमाणामध्ये आहे, मग ते 10 पेक्षा जास्त आहे का पर 100 ml मध्ये, किंवा त्याच्यापेक्षा त्याची ई कोलायची क्वांटिटी कमी आहे पर 100 ml मध्ये वॉटरमध्ये, ते आपण जनरली या MFT टेक्निकनं आयसोलेशन, आयडेंटिफिकेशन आणि वॉटरची क्वालिटी चेक करण्यासाठी, वॉटर ॲनालिसिस करण्यासाठी एक सिंपल वेनी विथिन 15 to 80 hours 15 ते 18 तासामध्ये याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. तर असे खूप सारे याचे वेगवेगळे फायदे आहेत. ओके, आता याचं कन्स्ट्रक्शन आपण बघू. पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन पाहत असताना ही आपण इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, ही मेम्ब्रेन फिल्टर असेंब्ली आहे. मेम्ब्रेन फिल्टर असेंब्ली ही एक ग्लास किंवा स्टेनलेस स्टीलची बनलेली असते. जनरली आपल्या लॅबोरेटरीमध्ये ग्लास, बोरोसिल ग्लासची ही मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक आहे. मेम्ब्रेन फिल्टर टेक्निकमध्ये वरच्या भागामध्ये आपण पाहतो आहे, इथे हेड रिजन आहे, फ्लास्क आहे, इथे वॅक्यूम पंप आहे, आणि इथे फिल्टर जे आहे हे फिल्टर इथे बॅक्टेरियल फिल्टर, याला आपण म्हणतो बॅक्टेरियल फिल्टर, हे इथे लावलेलं आहे. जे काही तुम्हाला वॉटर सॅम्पल ॲनालिसिस करायचं आहे ते वॉटर सॅम्पल ॲनालिसिस करताना या इथून तुम्हाला ते ट्रान्सफर करायचं आहे वरच्या भागामधून. वरच्या भागामधून ट्रान्सफर केल्यानंतर इथे व्हॅक्यूम पंपच्या साहाय्यानं ते सकसुद्धा केल्या जाते, म्हणजे टाईम कन्झ्युमिंग लागेल. एका पर्टिक्युलर लिमिटमध्येच वॉटर सॅम्पल, फॉर एक्झाम्पल 100 ml वॉटर सॅम्पल तुम्हाला रिसोड शहरामधल्या वेगवेगळ्या रिजनमधलं घ्यायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल अनंत कॉलनी असेल, शिवाजीनगर असेल, एकता नगर असेल, या सर्व ठिकाणचं तुम्ही वॉटर जे आहे 100 ml एका स्टरलाइज प्लास्टिक बॉटलमध्ये असेप्टिक कंडिशनमध्ये कलेक्शन करून, सॅम्पलिंग करून तुम्ही लॅबोरेटरीमध्ये आणलेलं आहे. तुम्हाला ते वॉटर ॲनालिसिस करायचं आहे. त्याच्यामध्ये इकोलायचं प्रमाण किती आहे, हे द गिवन वॉटर सॅम्पल वॉज पोटेबल ऑर नॉट, हाऊ मेनी नंबर ऑफ इकोला प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर वॉटर, अँड दिस वॉटर आर potable or not or utilized or not by different purposes, means for example drinking, agriculture or domestic purposes. ओके, आपण ते वापरू शकतो का नाही हे आपण पाहणार आहे. मग वॉटर सॅम्पल कलेक्शन केल्यानंतर या मेम्ब्रेन फिल्टर टेक्निकमध्ये तुम्हाला वरच्या भागामधून ते ट्रान्सफर करायचं आहे. सक्शन पाईपनं ते सक केलं जाईल आणि इथे एक बॅक्टेरियल फिल्टर राहते. आता ही असेंब्ली जेव्हा आपण वापरणार, ही पहिल्यांदा आपल्याला स्टरलाइज करावं लागणार. बॅक्टेरियल फिल्टर असेल किंवा हे पूर्ण ग्लासवेअरची असेंब्ली आपण स्टरलाइज करून घ्यायची. नंतर वॉटर सॅम्पल कलेक्शन करून आणल्यानंतर याच्यावर ट्रान्सफर करायचं. ट्रान्सफर केल्यानंतर सक्शन पंपनं ते सक केलं जाईल आणि हे वेस्ट वॉटर इथे येईल. परंतु हे जे बॅक्टेरियल फिल्टर याच्यामध्ये लावलेलं आहे, हे बॅक्टेरियल फिल्टर आपल्याला याची पोरेसिटी, ओके, जे पोर आहे त्याची साईज 0.45 मायक्रोमीटर एवढी आहे. ओके, की याच्यावर इझिली जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया आहे 0.5 मायक्रोमीटर एवढं बॅक्टेरियल फिल्टरचं पोरेसिटी, पोर्सची साईज त्या बॅक्टेरियल फिल्टरमध्ये असते. आणि त्यामुळे
आपण जे वॉटर सॅम्पल ॲनालिसिस करून राहिलेलं आहे ते इझिली त्याच्यावर जे आहे ते ॲडरन्स होऊन जाते. ओके, आणि ॲडरन्स केल्यानंतर याच्यावर बॅक्टेरिया जो आहे तो स्टिक होऊन जातो आणि खाली वॉटर निघून जाते. मग हे जे वॉटर फिल्टर आहे हे बॅक्टेरिया वॉटर फिल्टर आपण याला म्हणत असतो. हे बॅक्टेरिया वॉटर फिल्टर सेल्युलोज ॲसिटेटच्या केमिकलनं बनलेलं असते आणि याची साईज जी आहे ते 0.45 मायक्रोमीटर एवढी असते. ओके, तर वॉटर आपण याच्यानंतर ट्रान्सफर केल्यानंतर हे जे बॅक्टेरियल फिल्टर आहे हे बॅक्टेरियल फिल्टर तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे सिलेक्टिव्ह मीडियामध्ये विथ द हेल्प ऑफ 4 स्टेप विथ द हेल्प ऑफ डिफरंट ॲसेप्टिक कंडिशन. ओके, ॲसेप्टिक कंडिशनमध्ये हे बॅक्टेरियल फिल्टर याच्यामधून काढून हे बॅक्टेरियल फिल्टर तुम्हाला पेट्री प्लेटवर ठेवायचं, पेट्री प्लेटच्या मीडियावर ठेवायचं आहे. परंतु हा जो मीडिया आहे हा मीडिया इकोलायचा आपण जनरली वॉटर ॲनालिसिससाठी इकोलाय आहे का नाही हे बघत असतो. मग त्याच्यावर EMB अगार, युसिन मिथिलिन ब्ल्यू अगार जनरली आपण घेतो आणि घेतल्यानंतर हे बॅक्टेरियल फिल्टर आपण याच्यावर ॲसेप्टिक कंडिशनमध्ये ट्रान्सफर करतो. पेट्री प्लेट, ही पेट्री प्लेट आपल्याला 24 आवर्ससाठी 37 डिग्री सेल्सिअसवर इन्क्युबेटरमध्ये ठेवायची आहे. आफ्टर इन्क्युबेशन द गिवन petri plate was found to be a number of different E. coli with the help of different color shades. ओके, या सिलेक्टिव्ह मीडिया आहे, EMB अगार आहे, E. coli आपल्याला पाहायचं आहे का नाही. तर आफ्टर इन्क्युबेशन केल्यानंतर त्या पेट्री प्लेटवर तुम्हाला ग्रीन मेटॅलिक शीन कॉलनीज दिसतील किंवा कलरलेस कॉलनी दिसतील. फिकल कंटॅमिनेशन असेल E. coliचं तर ग्रीन मेटॅलिक शीन कॉलनीज दिसतील आणि जर नॉन फिकल कंटॅमिनेशन असेल तर कलरलेस कॉलनीज दिसतील. ओके, तर या बेसिसवर आपण इझिली या वॉटर सॅम्पलमध्ये E. coli आहे का नाही, 100 ml मध्ये किती कॉलनीज आपल्याला या मीडियावर मिळतात त्या बेसिसवर आपण वॉटरची क्वालिटी, वॉटरचं ॲनालिसिस आपण इझिली वेनी करू शकतो. ओके, तर ही एक साधी सरळ सिंपल एक मेथड्स आपण बघितलेली आहे. आता याचे प्रोसिजर काय आहे. पहिल्यांदा आपल्याला वॉटर सॅम्पल कलेक्शन करायचं आहे. वॉटर सॅम्पल कलेक्शन केल्यानंतर मीडिया तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. त्याच्यानंतर मग कल्चर मीडियम असेल किंवा न्यूट्रिएंट ब्रॉथ असेल ते पेट्री डिशवर ट्रान्सफर करायचं आहे. पेट्री डिशवर ट्रान्सफर केल्यानंतर पेट्री डिशवर तो बॅक्टेरियल फिल्टर जे आहे ते ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला फोर्सेप्सच्या साहाय्याने ते थोडंसं स्टिक करायचं आहे, इन्क्युबेशन करायचं आहे. इन्क्युबेशन केल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर टेस्ट ट्यूबवर पेट्री प्लेटवर कॉलनीज आली की नाही ते बघायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्ही ते जी आहे त्याची क्वालिटी जी आहे वॉटरची, कुठचं वॉटर आहे, फॉर एक्झाम्पल शिवाजीनगरचं आहे, मग किती याच्यावर E. coliच्या कॉलनीज आल्या, मोर दॅन 10 फॉर एक्झाम्पल, तर WHO आणि ICMRच्या बेसिसवर मोर दॅन 10 E. coli इन पर 100 ml नॉट सुटेबल फॉर पोटॅबल यूज. ओके, और नॉट युटिलाइज फॉर पोटॅबल यूज. आपण पिण्यासाठी ते पाणी वापरणार नाही. कारण वाय, बिकॉज E. coli, fecal E. coli mostly present in that particular water is more as compared to the ICMR WHO. ओके, मीन्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि ICMR इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्चने जे काय आपल्याला स्टँडर्ड दिलेले आहेत, मोर दॅन 10 पेक्षा E. coli पर 100 ml मध्ये पाहिजे नाही. त्याच्यापेक्षा कमी असेल, 5 पर्यंत असेल तर ते आपण डोमेस्टिक पर्पजेससाठी वापरू शकतो. आणि त्याच्या आत जर असेल 3 किंवा 3 पेक्षा आत असेल तर ते पोर्टेबलसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर असे वेगवेगळे त्याचे ICMR आणि WHOने स्टँडर्ड ठेवलेले आहे. त्यांच्या स्टँडर्ड मेथडसुद्धा आहे की कधी आपण कलेक्शन करायचं. महिन्यातून रँडमली कलेक्शन आपण वॉटर ॲनालिसिससाठी घेणार आहे. पॉईंट ऑफ सोर्स जिथून वॉटर आपण कलेक्शन करणार आहे ते सुद्धा वेगळा असला पाहिजे. त्याच्यानंतर कलेक्शनचे मेथड्स वेगवेगळे आहेत आणि मेथड्स वेगळे करताना MFT नंतर त्याचा जो रिझल्ट आहे, ओके, MPMचा रिझल्ट वेगळा आणि MFTचा रिझल्ट वेगळा. तर MPN मेथडनी जे काही तुम्हाला त्याची क्वांटिटी मिळत आहे ते सुद्धा काय आहे, खूप साऱ्या वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे 10 पेक्षा मोर दॅन असेल 100 ml मध्ये तर ते पोर्टेबलसाठी यूज नाही. त्याच्यापेक्षा आत असेल 5 पर्यंत तर डोमेस्टिकसाठी यूज करू शकता. आणि 5 पेक्षा जर कमी असेल, 3 किंवा 3 पेक्षा कमी असेल तर तुम्ही ते वॉटर जे आहे ते पोर्टेबलसाठी ड्रिंकिंग पर्पजेससाठी वापरू शकता. तर ही एक सिंपल मेथड्स आहे.
मग आता WH आणि ICMRचे कोणकोणते असे स्टँडर्ड आहे? मग त्यांनी सांगितलेले आहे की 10पेक्षा जास्त इकोलाई नको, मग फिकल कंटॅमिनेशन जास्त नको, टर्बिडिटी त्या वॉटर सॅम्पलमध्ये नको, तर तेच वॉटर सॅम्पल तुम्ही ॲनालिसिस करू शकता MFTमध्ये. आता याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? तर याचे ॲप्लिकेशन तुम्हाला ॲडव्हान्टेज ॲप्लिकेशन किंवा सिग्निफिकन्स खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल ही जी मेथड आहे ही सिम्पल आहे, कोणीही हिला ऑपरेट करू शकतो. त्याच्यानंतर ॲक्युरेसीसुद्धा याची चांगल्या पद्धतीमध्ये आहे. त्याच्यानंतर करेक्शन ऑफ रिझल्टसुद्धा याचे जे रिझल्ट पर्सेंटेज आहे ते सुद्धा छान आहे. आणि त्याच्यानंतर खूप एमर्जन्सीमध्ये सुद्धा आपण ही टेस्ट करू शकतो. विथिन 15 to 18 हावर्समध्ये याचे रिझल्ट आपल्याला मिळतात. अशा पद्धतीचं हे खूप साऱ्या इझी वेने तुम्हाला याच्यामध्ये ही जी मेथड आहे या मेथडने तुम्हाला याचे नंबर ऑफ डिफरंट ॲप्लिकेशन्स आहेत. तर हे असे वेगवेगळ्या पद्धतीत याचे ॲप्लिकेशन्स जे आहेत MFT टेक्निकचे आपण पाहिलेले आहेत. मग आता डिसॲडव्हान्टेज काय आहे? डिसॲडव्हान्टेज याचे खूप सारे कमी आहेत. ही असेंब्ली हँडलिंग विथ केअर करावं लागते. त्यानंतर रिझल्टच्या वेळेस सेन्सिटिव्हिटी आणि असेप्टिक कंडिशन मेंटेन करावं लागणार आहे. तर डिसॲडव्हान्टेजेस खूप कमी आहेत. मग तुमच्या सिलेबसमध्ये अजून एक मेथड आहे MFT टेक्निक फॉर फिकल स्ट्रेप्टोकोकाय युजिंग बाय केनर अँड फिकल स्ट्रेप्टोकोकस अगार कंपोजिशन. द सेम प्रोसिजर आपण KF मीडिया, फक्त इथं EMB अगारच्या ठिकाणी आपण काय ट्रान्सफर करणार आहे KF मीडिया फॉर द फिकल स्ट्रेप्टोकोकस, आयसोलेशन ऑफ फिकल स्ट्रेप्टोकोकस और आयडेंटिफिकेशन ऑफ फिकल स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया फ्रॉम दी वॉटर सॅम्पल. ओके, तर प्रोसिजर सेम आहे. वॉटर सॅम्पल कलेक्शन करायचं, पहिल्यांदा ही असेंब्ली स्टरलाइज करायची, वॉटर सॅम्पल कलेक्शन करायचं, वॉटर सॅम्पल ट्रान्सफर करायचं आहे असेंब्लीमध्ये. याच्यामध्ये बॅक्टेरियल फिल्टर आहे, व्हॅक्यूम पंपनं ते सक करतील ही असेंब्ली. त्याच्यानंतर बॅक्टेरियल फिल्टर घ्यायचं, ते बाहेर काढायचं. बाहेर काढल्यानंतर KF मीडियावर, इथे कोणता मीडिया तुम्ही युटिलाइज करणार आहे? केनर अँड फिकल स्ट्रेप्टोकोकस अगार मीडिया युटिलाइज फॉर द फिकल स्ट्रेप्टोकोकाय. ओके, आपण इकोलायसाठी पहिल्यांदा पाहत होता, याचा फिकल स्ट्रेप्टोकोकससाठी आपण हा KF मीडिया याच्यामध्ये ट्रान्सफर करायचा, इन्क्युबेशन करायचं. इन्क्युबेशन केल्यानंतर त्या कलर कॉलनीच्या बेसिसवर त्या पेट्री प्लेटवर त्याचं आयडेंटिफिकेशन येणार आहे. आणि आयडेंटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही म्हणू शकता गिवन वॉटर सॅम्पल इज पोर्टेबल ऑर नॉट. ओके, तर अशा साध्या सरळ पद्धतीमध्ये ही एक मेथड आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिलेबसमध्ये ICMR आणि WHO काही बॅक्टेरियोलॉजी स्टँडर्ड ड्रिंकिंग वॉटरचे काही नियम दिलेले आहेत. मग ते नियम कोणते आहेत की वॉटर सॅम्पल कलेक्शन व्हेरी केअरफुली करायचं आहे. त्याच्यानंतर वॉटर असेंब्ली MFTमध्ये विदाऊट स्टरलाइज तुम्ही करणार नाही, असेप्टिक कंडिशन मेंटेन करायचे आहेत. आणि त्याचा जो रिझल्ट आहे, ओके, तो रिझल्ट वॉटर ॲनालिसिस करताना महिन्यातून एकदा रँडमली ते वॉटर कलेक्शन करायचं आहे. पहिल्यांदा ज्या ठिकाणाहून घेतलं दुसऱ्यांदा वेगळ्या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता, किंवा एकाच ठिकाणाहून घेतलं तरी तुम्ही चालेल वॉटर सॅम्पल कलेक्शन. परंतु त्याचा जे इकोलायचा रेट आहे पर 100 ml मोर दॅन 10 इकोलाय नसायला पाहिजे. जर असेल तर तुम्ही वॉटर पोर्टेबल आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व वॉटर सॅम्पल, फॉर एक्झाम्पल एखादा डॅम्प आहे त्याच्यामधलं सर्वच वॉटर सॅम्पल तुम्ही वॉटर ॲनालिसिस करू शकत नाही. मेकॅनिकली आपण ट्रीटमेंट करतो, क्लोरिनेशन आहे, सिवेज रिमूव्हल आहे, तरी कंटॅमिनेशन त्याच्यामध्ये राहते. मग ते वॉटर तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ सिम्पल MFT मेथड. ओके, मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक मेथड. तर हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एकाच सोर्सवरून तुम्ही करत असेल तर वॉटर इकोलायचं जे आहे, इकोलाय तिथे राहणार नाही, ती मुव्हेबल असेल त्या वॉटर सॅम्पलमध्ये, तिथे येणार नाही. मग तुम्ही वॉटर सॅम्पल वेगवेगळ्या ठिकाणाहून घेऊ शकता, वेगवेगळ्या दिवशी घेऊ शकता, त्याची क्वांटिटी मेजर करू शकता. असे सिम्पल एक WHO आणि ICMRचे जे स्टँडर्ड आहे ते आपल्याला या पद्धतीमध्ये सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीमध्ये आपला युनिट नंबर 4 जे आहे ते इथे संपलेलं आहे. तुम्हाला आज आपण MFT मेथड, मेम्ब्रेन फिल्टर मेथड 1951 मध्ये
गोट्स अँड टी सुनेन्शी या 2 सायंटिस्टनं डिस्कवर केलेली ही जी मेथड आहे, ही मेथड आज आपण पाहिलेली आहे. त्याचे फायदे काय आहे, डिसॲडव्हान्टेज काय आहे, कशी प्रोसिजर आपण करणार आहे, कसं ऑब्झर्वेशन करणार आहे आणि WHO आणि ICMRचं कसं स्टँडर्ड ड्रिंकिंग पर्पजेससाठी आहे हे आपण पाहिलेलं आहे. मी या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की सर्वांनी लेक्चर करावे डेली. जे काय आपला सिलेबस होऊन राहिलेला आहे तो चांगल्या पद्धतीमध्ये होऊन राहिला. सर्वांनी लेक्चर करायचे आहेत आणि अशा पद्धतीमध्ये युनिट नंबर 4 तुमच्या इथे संपलेलं आहे. थँक्यू.